ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. परंतु आपल्याला हवे असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 26 नंबरची कंपनी असलेल्या JSW स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत. म्हणजे ह्या कंपनीचा आपण अभ्यास करून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 27 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,178 अंक ह्या अंकावर क्लोज झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वे हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजेच काय तर आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 52वे हाय अंकापासून सुमारे 1195 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय तर आपलं एकूण मार्केट म्हणजे एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वे हायपासून सुमारे 4.53% खाली आहे. म्हणजेच काय तर आपलं एकूण मार्केट हे सध्या सुमारे 5% आसपास खाली आहे. म्हणजेच आत्ता मार्केटमध्ये मंदीची सुरुवातीची लक्षणे आहेत. म्हणजे 52वे हायच्या आसपास आपले मार्केट आहे. तर मित्रांनो, युद्धजन्य बातम्या, इतर कोणत्याही बातम्या म्हणजे निगेटिव्ह बातम्या ह्यामुळे आपले मार्केट अजूनही खाली येऊ शकते. तर मित्रांनो, अशावेळी पडत्या मार्केटमध्ये उत्तम कंपन्याचे शेअर्स हे टप्प्याटप्प्याने खरेदी करणे गरजेचे असते. तर मित्रांनो, आता आपण आज JSW स्टील ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम हे ठरवण्यासाठी त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे JSW स्टील. आणि मित्रांनो, JSW स्टील ही कंपनी आयर्न अँड स्टील ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, JSW स्टील ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत टाटा स्टील, हिंदाल्को, जिंदाल स्टील, NMDC, सेल, लॉयड्स मेटल, जिंदाल स्टेनलेस, APL अपोलो, मित्रांनो श्याम मेटॅलिक. तर मित्रांनो, JSW स्टील ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 27 फेब्रुवारी 2026 आणि आज JSW स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स 1264 रुपये
ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, JSW स्टील ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत आहे 1284 रुपये व 52वी लो किंमत आहे 905 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास JSW स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स 804 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास JSW स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स 393 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास JSW स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स 120 रुपयाला मिळत होता. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत 10 वर्षाच्या पेक्षासुद्धा अधिकतम मागं गेल्यास 2003 साली JSW स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 1 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारातील म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर JSW स्टील ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 3,09,276 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 26 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर JSW स्टील ह्या कंपनीला 2025 साली 382 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 9,145 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 4,276 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 20,021 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, 2021 साली 7,872 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, JSW स्टील ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा JSW स्टील ह्या कंपनीत 45.32% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था, त्यांचा हिस्सा 25.38% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 11.56% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण JSW स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, JSW स्टील ह्या कंपनीला 2021 साली 7,872 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. दरवर्षी ह्या कंपनीला नेट प्रॉफिट होतोय, परंतु 2021च्या तुलनेत 2025 साली नेट प्रॉफिट कमी झालेला आहे. परंतु ह्या कंपनीला नेट प्रॉफिट होतो ही जमेची बाजू आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी सुमारे 804 रुपयाला मिळत होता
5 वर्षापूर्वी 393 रुपयाला मिळत होता. 10 वर्षापूर्वी 120 रुपयाला मिळत होता. अधिकतम म्हणजे 2003 साली 1 रुपयाला मिळत होता. तोच JSW स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 1264 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 804 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटी जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी जर पकडलं तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 804 रुपये गुंतवले असते. 5 वर्षापूर्वी 393 रुपये गुंतवले असते. 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 120 रुपये, 2003 साली गुंतवलेला फक्त 1 रुपया, आज करंट व्हॅल्यूला 1264 रुपये झालेले आहेत. म्हणजे ओव्हरऑल काय तर ह्या कंपनीत 2003 साली गुंतवलेला 1 रुपया आत्ता 1264 रुपये झालेला आहे. ते लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किती प्रचंड नफा होतो याचे हे उदाहरण आहे. म्हणजे 1 रुपयाचे 1264 रुपये झालेले आहेत. म्हणजेच 2003 साली ह्या कंपनीत जर 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला 12,64,00,000 रुपये झालेले आहेत. म्हणजे बघा ह्या कंपनीनं किती प्रचंड नफा दिलेला आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये. तर मित्रांनो हा पण किमतीतून मिळालेला नफा हा बघितला. परंतु मित्रांनो आपण शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यातून फक्त किमतीतील बदलाचाच नफा होत नसतो, तर मित्रांनो त्यातून डिव्हिडंड, राईट तसेच बोनस हे सुद्धा फायदे होत असतात. डिव्हिडंडचा विचार जर केला तर ह्या कंपनीनं दरवर्षी डिव्हिडंड दिलेला आहे. 2022 साली ह्या कंपनीला हायेस्ट नेट प्रॉफिट झालेला. त्यामुळे ह्या कंपनीनं 2022 साली पर शेअर 17.35 रुपये इतका डिव्हिडंड दिलेला. परंतु 2025 साली ह्या कंपनीनं 2.80 रुपये एवढा पर शेअर्स डिव्हिडंड दिलेला आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु ह्या कंपनीचं जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे 45% आहे. म्हणजेच योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून नेट प्रॉफिट होतोय, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस अशी वाढ नाही. तसेच प्रमोटर होल्डिंग म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%च्या आसपास आहे, परंतु 50% नाही. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या चॅनलवर आपण जे कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवतोय तर त्यात ज्या कंपनीला आपण उत्तम असं निष्कर्ष काढलेला आहे, तसेच योग्य असा निष्कर्ष काढलेला आहे, त्याच कंपनीत 52 खायपासून मार्केट खाली गेल्यास टप्प्याटप्प्याने त्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी करणे उत्तम असते. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम किंवा योग्य असली तरी तिच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच एकूणच मार्केट खाली आल्यामुळे म्हणजे युद्धाच्या बातम्या, कोरोनासारखी स्थिती तसेच जागतिक मंदी ह्या कोणत्याही कारणाने जर एकूण मार्केट खाली आल्यामुळे उत्तम किंवा योग्य कंपनीचा शेअर जर 52 खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो JSW स्टील ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. तरीही ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये 52 खायपासून एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर हा शेअर्स खाली येत असेल तर ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये आपल्या ऐपतेप्रमाणे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या काही हरकत नाही. ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. मित्रांनो JSW स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार अभ्यासक्रम म्हणजे शेअर बाजाराची बेसिकसुद्धा माहिती नाही, शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हेच सदर चालू केलेले आहे. त्याचे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर तुम्हाला शेअर बाजार अभ्यासक्रमाची बेसिक माहिती हवी असेल तर ती आपल्या चॅनलवरील शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्टमधील 16चे 16 व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.